नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। बौद्ध धर्म हा अनेकदा संपवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र हा धम्म चिरकाळ टिकणार आहे। इतिहास संशोधक डॉक्टर सचिन गुळीक यांचं धम्मानुयायी उपासक संघाच्या स्नेह संमेलन आणि गुणवंतांच्या सत्कार समारंभ प्रसंगी प्रतिपादन। तर 2 दिवस सुट्ट्यांच्या निमित्ताने वेरूळ लेणी व नगरीत पर्यटक भाविकांची मांदियाळी। वेरूळ लेणीसह कृष्णेश्वर मंदिरात गर्दी, दोन्ही परिसर चांगलेच गजबजले। आता बघूया सविस्तर बातम्या। चांगल्या गोष्टी चिरकाळ टिकतात, त्याप्रमाणेच बौद्ध धम्म हा अनेकदा संपवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र हा धम्म चिरकाळ टिकणार आहे, असं प्रतिपादन इतिहास संशोधक डॉक्टर सचिन गुळीक यांनी धम्मानुयायी उपासक संघाच्या स्नेह संमेलन आणि गुणवंतांच्या सत्कार समारंभ प्रसंगी केला। यावेळी अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट अनिल कुमार हे बसले होते। धम्मानुयायी उपासक संघाच्या वतीने प्रथमच धम्म परिषद तथा स्नेह संमेलन आणि गुणवंतांच्या सत्कार समारंभाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागसेनवन येथे रविवारी करण्यात आलं होतं। या समारंभाचं आयोजन 5 सत्रांमध्ये करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वजारोहणाने भदंत ज्ञानरक्षित थेरो यांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर भदंत ज्ञानरक्षित थेरो यांच्या वतीने धम्मदेसना देण्यात आली, तर चैतन्य गायकवाड यांच्या वतीने संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं, तर प्रास्ताविक उर्मिला सरवडीकर यांनी केला। दुसऱ्या सत्रामध्ये प्राचार्य डॉक्टर रत्नदीप सोनकांबळे, सचिन गुळीक, धम्मसंगिनी रामा गोरख, प्राचार्य प्रमोद खरोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती, तर अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट अनिल कुमार बस्ते हे होते। तिसऱ्या सत्रामध्ये नवनाथ गायकवाड यांच्या वतीने संपूर्ण मनोविज्ञानावरती आधारित भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या विषयावरती व्याख्यान देण्यात आला, तर चौथ्या सत्रामध्ये बळीराम गरड, दिलीप परिहार पाटील, प्रल्हाद गायकवाड, जयश्रीताई शिवलाल कांबळे, लताबाई दिगंबर गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती, तर या सत्राचे अध्यक्षस्थान विश्वास खंडागळे यांच्याकडे होते। या सर्व सत्रांमध्ये उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवरती अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केला, तर या समारंभाच्या 5व्या सत्रामध्ये सायंकाळी श्रावस्ती बुद्धविहार येथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थीच्या दर्शनाचा लाभ उपस्थित सर्व उपासकांनी घेतला। गेल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही फक्त विचार करा की स्टेजवरती ते दोघच महापुरुष बसलेले आहेत आणि शाहू महाराज हातामध्ये हात घेऊन सांगतात की हा व्यक्ती हे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे महाज्ञानी व्यक्ती तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही। 49 ला जर संविधान स्वीकारत असताना आणि बहाल करत असताना जर शाहू महाराज त्या ठिकाणी असतात तर किती परमोच्च आनंद झाला असता, आपण कल्पना न केलेली बरी। याच ठिकाणी पहिली परिषद भरली होती, दक्षिण भारत बहिष्कृत परिषद, आणि या परिषदेची जागा होती माणगाव या ठिकाणी। 2009 ते 10 पर्यंत माझे आई वडील त्या माणगावच्या त्याच ठिकाणी ऊस तोडीचं काम करत होते। म्हणजे मी एक ऊस तोडी कामगाराचा मुलगा आहे, मी एका मजुराचा मुलगा आहे ज्याचा वडील अजून पण रेशन दुकानामध्ये काम करतोय। फक्त तब्येत चांगली राहावी याच्यासाठी कामाची तेवढीच आम्ही मुभा दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त मी काही सुपर क्लास 1 फॅमिली मधून आलेलो नाही। माझ्या आईला अजूनही सही नाही माहित आहे, अबकड सुद्धा माहित नाही, परंतु त्यांनी हा प्रबोधन करणारा आणि समजावून सांगणारा जो खरा इतिहास आहे असा मुलगा तर त्यांनी घडवला। अशी माझे आई आणि वडील आहेत आणि अशा आई वडिलांनी मला या शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा आणि वसा दिला। माझ्या घरामध्ये मी हिंदू होणार आहे, माझी कास्ट एससीच आहे आणि या सगळ्या बाबासाहेबांच्या उपकाराची मला खूपच अर्थातच मी कृतज्ञता जेवढी आयुष्यभर मानेल तेवढी कमी आहे। आणि म्हणून आज मी पुण्यातल्या 2008 मध्ये माझा थोडासा प्रवास सांगतो तुम्हाला, कदाचित त्याच्यातून प्रेरणा पण मिळू शकते। 2008 मध्ये मी बीएससी स्टॅटिस्टिक्स बीएससी मॅथ्स आणि स्टॅटचा विद्यार्थी होतो। पुण्यात पळून आलो, मग पुण्यातले नामांकित कॉलेज जे अप्पर कास्टचे आहेत, आता ही नामांकित कॉलेज मध्ये फर्ग्युसन कॉलेज, एसपी कॉलेज, मॉडर्न कॉलेज पासून सगळी महाविद्यालय, या महाविद्यालयामध्ये 1 वर्षाचा गॅप असल्यामुळे प्रवेश मिळाला नाही। म्हणून मी तुम्हाला सांगतो की लायक व्हा आणि पात्र बना। कशासाठी तोच मी आता याच्यातून सांगणार आहे। या सगळ्या महाविद्यालयांनी मला प्रवेश नाकारला कारण 1 वर्षाचा गॅप होता आणि 12वीला कसं तरी ग्रामीण भागातून आलो सांगोला सारख्या ठिकाणी आणि 12वीला फक्त 55-56 मार्क घेतले। त्या महाविद्यालयाने मला रिजेक्ट केलं। नाईलाजाने डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 मध्ये जो पुणे करार झाला होता, त्या पुणे कराराने हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. पीएम श्री मनपा शाळेमध्ये लुपिन कंपनीच्या CSR माध्यमातून बांधण्यात आलेले स्वच्छतागृह आणि हँडवॉशचं उद्घाटन उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पीएम श्री मनपा सिल्क मिल कॉलनी या शाळेमध्ये लुपिन कंपनीच्या CSR माध्यमातून शाळेत विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व हँडवॉश स्टेशन बांधण्यात आलं होतं. या स्वच्छतागृहाचं आणि हँडवॉश स्टेशनचं उद्घाटन महानगरपालिकेचे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या हस्ते करण्यात आलं. सदर शाळेला स्वच्छतागृहाची आणि हँडवॉश स्टेशनची आवश्यकता होती. त्यामुळे संबंधित कंपनीशी माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अंकुश पांढरे उपायुक्त आणि ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी लुपिन फाउंडेशनचे व्यवस्थापक बाळासाहेब गर्जे यांच्याशी संपर्क केला असता लुपिन कंपनीने लगेचच या ठिकाणी स्वच्छतागृह आणि स्टेशन बांधण्याचं निश्चित केलं आणि आज विद्यार्थ्यांसाठी जी गरज होती ती पूर्ण झाली आहे. या प्रसंगी लुपिन लिमिटेडचे जितेंद्र राणे, प्लांट हेड विनीत ठोंबरे, DGM व्यंकटेश शेटे, वरिष्ठ व्यवस्थापक बाळासाहेब गर्जे, जिल्हा व्यवस्थापक दिलीप खंदारे, इंजिनियर विशाल शिंदे, इंजिनियर तसेच ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी अर्जुमंद खान, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते. भर रस्त्यात गाडीत बिघाड होऊन धुराचे लोट रस्त्यावरती वाहू लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाल्याची घटना वाळूज ते संभाजीनगर रस्त्यावरती घडली असून सदर घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास वाळूजहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. वाळूज जवळील यस क्लबच्या परिसरात टाटा एस गाडीमध्ये अचानक बिघाड झाल्याने गाडीमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. या धुरामुळे संपूर्ण रस्ता धुक्याच्या पडद्यासारखा दिसत होता आणि समोरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना काहीच दिसत नव्हतं. ही परिस्थिती पाहून अपघाताची शक्यता लक्षात घेता वाहन चालकांनी आपापली वाहने जागेवरच थांबवली. काही वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी समाजसेवक मनोज जैन यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला आणि परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान वाळूज येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी धूर निघणारी गाडी बंद करून ती रस्त्याच्या कडेला हलवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे काही वेळ नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. बांधकामासाठी आवश्यक असलेलं स्टील खरेदी करण्यासाठी ऑनलाईन शोध घेत असताना एका बनावट वेबसाईटच्या जाळ्यात अडकून कंपनीच्या व्यवस्थापकाची तब्बल 1 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार या प्रकार नुकताच समोर आलाय. CTR मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये 16 ते 23 एप्रिल 2024 दरम्यान या कालावधीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील शिवम मिश्रा याच्या विरुद्ध MIDC सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनिल कुमार श्रीलाल कुमार वर्मा जे या कंपनीत वरिष्ठ फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी 16 एप्रिल रोजी स्टीलसाठी इंटरनेटवरती शोध घेतला. त्यावेळी श्री सिद्धेश्वर इंडस्ट्री या नावाच्या स्टील पुरवठादार कंपनीबद्दल संदर्भ मिळाला. त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधल्यानंतर स्वतःला टाटा स्टीलचा वितरक असल्याचं सांगण्यात आलं. पुढे 15,15,000 रुपयांच्या स्टीलसाठी बिल पाठवण्यात आलं आणि 1 लाख रुपये ऍडव्हान्स मागण्यात आले. वर्मा यांनी 23 एप्रिल रोजी कॅनरा बँकेच्या एका खात्यात 1 लाख रुपये पाठवले. मात्र नंतर स्टीलची कोणतीही डिलिव्हरी आली नाही. आरोपींकडून वारंवार संपर्क करण्याचे प्रयत्न केले तरीही प्रतिसाद मिळत नव्हता. खरेदी खात्याच्या तपासात फसवणुकीचा उलगडा झाला. माल पोहोचत नसल्याने वर्मा यांनी प्रत्यक्ष कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी खरेदी विभाग प्रमुख उन्नी कृष्णन यांनी कोणतीही रक्कम घेतली नसल्याचं सांगितलं आणि दिलेले बँक खाते देखील त्यांच्या नावावर नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे हा संपूर्ण बनावट व्यवहार उघडकीस आला. सध्या पोलिसांनी बँक खात्याचा तपशील मिळवून आरोपीचा शोध सुरू केलाय. CTR मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये 16 ते 23 एप्रिल 2024 या कालावधीत ही घटना घडली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील शिवम मिश्रा याच्या विरुद्ध MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. 10वी-12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार
BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दाता। माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो। त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात। रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे। आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत। ते घरापासून दूर असतात, काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात। तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात। इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी, खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही। रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात। त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते। रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने।
थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर? रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे रविवार व शनिवार या 2 दिवस सुट्ट्यांच्या निमित्ताने पावसाळ्यामध्ये जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसह घृष्णेश्वर मंदिरात गर्दी केली होती। हे दोन्ही परिसर चांगलेच गजबजले होते। खुलताबाद व परिसर हा डोंगर दऱ्यांचा असल्याने पावसाळ्यात नैसर्गिक सौंदर्य चांगलंच बहरतं। याच वातावरणाचा सुखद अनुभव घेण्यासाठी भाविक व पर्यटकांनी गर्दी केली होती। त्यातच लगतच्या वैजापूर शहरात शिवपुराण कथा सुरू असल्याने तिकडे जाणाऱ्या भाविकांची वर्दळ वेरूळ नगरीत होती। वेरूळ परिसरातील निसर्गाच्या सुंदर वातावरणात गरम गरम मक्याचे कणीस खाण्याचा आनंद पर्यटक घेत होते। यंदा मे महिन्यातच निसर्गाचं सुंदर रूप फुलून आलेलं आहे। जून महिना अजून सुरूही झालेला नाहीये, तर त्या अगोदरच हा परिसर हिरवागार झालाय। जगप्रसिद्ध वेरूळ परिसरातील निसर्गाचं रूपडं पालटलंय। त्यामुळे पावसाळ्याही पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी पावले खुलताबाद तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांकडे वळू लागली आहे। वेरूळ लेणी, म्हैसमाळ तसेच सोलीभंजन परिसरातील दत्त मंदिर या भागात डोंगर कपारीत कोसळणारे छोटे मोठे धबधबे आता आकर्षित करू लागले आहेत। धुक्याची दुलई पांघरलेला हा परिसर तरुणांसाठी आल्हाददायक ठरू लागला असून दाट धुक्यात आणि रिमझिम पावसात भिजण्याची अनोखी मजा लुटण्यासाठी युवा वर्ग संधीची वाट पाहू लागलाय। निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण, आकाशाची स्पर्धा करणारे मोठाले वृक्ष, झोका घेऊन अंगावर रोमांच उभा राहणारा खट्याळ वारा, हिरवा शालू परिधान करून पावसाच्या वर्षावाने चिंब चिंब भिजणारा निसर्ग, असं विहंगमय दृश्य खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे म्हैसमाळ शुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात पाहायला मिळत असून ऐन पावसाळ्यातही अनेक जण पर्यटनाचा आनंद लुटतायत। म्हैसमाळ व शुलीभंजन परिसरातील धुक्याची छाल पांघरलेली सतत होणारी पर्जन्य वृष्टी या सर्वांचा मनमुराद आनंद लुटणारी सळसळती तरुणाई चिंब चिंब होऊन बागडताना जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व म्हैसमाळ शुलीभंजन परिसरातील दत्ता मंदिर परिसरात सध्या पाहायला मिळते। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। अतिक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेल्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे। वर्षानुवर्षांपासून राहत असलेल्या ठिकाणचा मोबदला शासनाने दिलाच पाहिजे, अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। जशी कारवाई मनपा आयुक्त जी श्रीकांत गरिबांवरती करता, तशीच कारवाई आता सगळ्या अतिक्रमणावरती झाली पाहिजे। गरिबांवरती कारवाई केली जाते, परंतु राज्यकर्त्यांवर आणि उद्योगपत्यांवर कुठलीही कारवाई मनपा आयुक्त करत नाही। हा भेदभाव का पाळला जातो? न्याय हा सर्वांना समान का नाही? हे जे शिवसेना भवन आहे हे बेकायदेशीर नैसर्गिक नाल्यावर उभा आहे। तुझ्यात जर दम असेल मनपा आयुक्त जी श्रीकांत तर कर कारवाई, आणि दम असेल तर करा या शिवसेना भवनावरती कारवाई। गरिबांच्या घरावरती बुलडोजर फिरवता का? तर ते जास्त करून दलित आणि मुस्लिम राहतो म्हणून अनेक हॉटेली, अनेक बिल्डिंगी बेकायदेशीररित्या आजही उभा आहे, त्यावरती मनपा आयुक्त कारवाई करत नाही। मी देतो यादी, हा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा आंदोलनात्मक इशारा आहे। संभाजीनगर एअरपोर्ट समोर तर 7, 8, 10 ताळेच्या बेकायदेशीर बिल्डिंगी उभा आहेत, ज्यामुळं टॉप मजल्याहून आरामशीर आतंकवादी एअरपोर्टला टार्गेट करू शकतो। त्या ठिकाणी मनपा आयुक्त कारवाई करत नाही का? तर ते तुझ्या बापांचे, राज्यकर्त्यांचे अतिक्रमण आहे म्हणून गरिबांचे घरं पाडायला मनपा आयुक्त लाज वाटायला पाहिजे होती। पावसाळ्यामध्ये गरिबांचे घरं पाडणे म्हणजे मानवाधिकार आणि कोर्टाच्या मार्गदर्शनाच्या विरोधात आहे। त्यामुळे तुझ्या कारवाईचाही जाहीर निषेध करतो आणि या छत्रपती संभाजीनगरातील सर्व अतिक्रमणग्रस्तांना मी आव्हान करतो की या मनपा प्रशासनाला आपल्याला जाब विचारायचा आहे। सांगा आमचं सामाजिक स्वातंत्र्य कुठे? सांगा आमचा निवारा कुठे? नळ टॅक्स लागू करताना, घर टॅक्स लागू करताना तुम्ही अधिकृत ठरवता आणि आता थेट बेकायदेशीर ठरवून तुम्ही घरं पाडता, हे खूप निंदनीय आहे। त्यामुळे सगळ्या अतिक्रमणग्रस्तांना आव्हान करतो की आपल्याला मनपा प्रशासनावरती
धडक द्यायची आहे. या मनपा प्रशासनाला जाब विचारायचा आहे. मोठं आंदोलन आपल्याला या ठिकाणी उभा करायचं आहे. याचं नेतृत्व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार करणार असून या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी सामील व्हायचं आहे. जय भीम, जय शिवराय, जय छत्रपती संभाजीनगर. शेतकऱ्यांना युरिया व इतर खत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा. पीक कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण करा. विकास कामांना गती देऊन विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणेला दिल्या आहेत. सिल्लोड तहसील कार्यालयामध्ये मतदारसंघातील खरीप पीक परिस्थिती, खते औषधी उपलब्धतेबाबत तसेच विकास कामांबाबत आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी निर्देश दिलेत. या बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी, तहसीलदार मनीष मेने सोयगाव, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, सिल्लोड नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा प्रशासक कारभारी दिवेकर, जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता राजधर दांडगे, तालुका कृषी अधिकारी प्रमोद डाबके, तालुका कृषी सेवा केंद्राचे अध्यक्ष नरेंद्र बापू पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, विविध बँकेचे व्यवस्थापक, खत बियाणे विक्रेत्यांची उपस्थिती होती. पीक कर्जाचं उद्दिष्ट निम्म्यापेक्षा कमी झाल्याचं पाहून आमदार अब्दुल सत्तार यांनी बँक व्यवस्थापकांना चांगलेच धारेवर धरत खडेबोल सुनावले. पीक कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक, पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही, असं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. पीक कर्जाची मागणी करणारा एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. तसेच येत्या 7 दिवसामध्ये पीक कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा, असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी बँक अधिकाऱ्यांना दिलेत. युरिया खताचा होणारा तुटवडा पाहता यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरती संवाद साधला. सिल्लोड सोयगाव तालुक्यात यंदा मका पिकाचं लागवड क्षेत्र वाढल्याने युरिया खताची मागणी वाढली आहे. युरिया खताचा होणारा तुटवडा पाहता यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरती संवाद साधला. सिल्लोड सोयगाव तालुक्यात यंदा मका पिकांचं लागवड क्षेत्र वाढल्याने युरिया खताची मागणी वाढली आहे. त्यामुळे मागणीनुसार शेतकऱ्यांना तातडीने युरिया खताची उपलब्धता करून द्यावी, असं आमदार अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्तांना म्हटलंय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. बौद्ध धर्म हा अनेकदा संपवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र हा धम्म चिरकाळ टिकणार आहे. इतिहास संशोधक डॉक्टर सचिन गुळीक यांचं धम्मानुयायी उपासक संघाच्या स्नेह संमेलन आणि गुणवंतांच्या सत्कार समारंभ प्रसंगी प्रतिपादन. तर 2 दिवस सुट्ट्यांच्या निमित्ताने वेरूळ लेणी व नगरीत पर्यटक भाविकांची मांदियाळी. वेरूळ लेणीसह कृष्णेश्वर मंदिरात गर्दी, दोन्ही परिसर चांगलेच गजबजले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.